चला भरली भेंडीची रेसिपी झाली. आता भरलं कारलं तर एकदा बनवलंच पाहिजे, हो की नाही? कारण की कारलं आमच्या घरात बऱ्याच जणांना आवडतं. म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. त्यासाठी आहे ना छोटी छोटी कारली आणली होती मी आणि आणल्याबरोबर त्याच्या आतल्या बिया अशा पद्धतीने काढून घेतल्या. त्यामध्ये आता मी मीठ आणि हळदीचं जे मिश्रण आहे ना ते सगळ्या कारल्याच्या फोडींना लावून घेतलेलं आहे. मीठ लावून घेतलेली कारली आहे ना आता जवळजवळ 15 मिनटं आपल्याला छान अशी वाफवून घ्यायची आहे, जेणेकरून आहे ना त्यातला सर्व कच्चेपणा निघून जाईल आणि कारलंसुद्धा छान असं शिजून तयार होईल. आता भरलं कारलं करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला मसाला तयार केलाच पाहिजे. त्यासाठी आहे ना मी शेंगदाणे भाजून घेतले, सुकं खोबरं, थोडासा कांदा, कोथिंबीर, लसूण हे सगळं छान भाजून घेतलं. आवडीनुसार थोडेसे कोरडे मसाले टाकले. तोपर्यंत बघू शकता इथे आपले कारलेसुद्धा छान असे वाफवून झाले होते. ही कारली आहे ना सगळ्यात आधी मी छान अशी धुवून घेतली, त्यावरची हळद आणि मीठ काढून घेतलेली आहे आणि नंतर तयार केलेला जो मसाला आहे ना तो सर्व कारल्यांमध्ये भरून घेतलं आणि त्यातलं मिश्रण बाहेर येऊ नये यासाठी आहे ना मी दोरीने अशा पद्धतीने कारलं बांधून घेतलं. तर आता हे सगळं आपले प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. कढईमध्ये आहे ना 1 चमचा तेल घेतलं, त्यामध्ये आहे ना एक एक कारलं अशा पद्धतीने ठेवून दिलं आणि छान असं दोन्ही बाजूनी फ्राय करून घेतलं. कारली आपण अगोदरच उकडून घेतल्यामुळे ती शिजून तयार होती आणि त्यामुळे आता ह्या प्रोसेसला आता आपल्याला जास्त वेळ लागणार नव्हता. मसाल्यासोबत हलक्या हलक्या हाताने मी कारली अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि ते करपू नये ह्यासाठी हलकासा पाण्याचा हबका सुद्धा वरून दिलेला आहे. अशा पद्धतीने कारली भरून केली ना त्याच्यामध्ये अजिबात कडवटपणा राहत नाही. तर बघू शकता अगदी 5-1 मिनिटात आपली ही भरली कारल्याची रेसिपी छान अशी तयार होते. थोडासा आंबटपणासाठी आहे ना मी सगळ्यात शेवटी वरतून थोडासा लिंबाचा रस सुद्धा टाकलेला आहे. लिंबाच्या रसाऐवजी आमचूर पावडरचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. जेवणाचं ताट सुद्धा मी माझं तयार करून घेतलेलं आहे. या तुम्ही पण जेवायला. तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. अशाच प्रकारचा मसाला तयार करून आहे ना तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या सुद्धा तुम्ही भरून करू शकता. तुम्हाला जर आपली ही पूर्ण रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.